तर गाईज आज आम्ही आमच्या बाबांसोबत एक छोटीशी मुलाखत घेतोय. म्हणजे आपण छोट्याशा असं थोडंफार गप्पा मारणार, जुन्या काळातल्या गोष्टी, जुन्या काळातल्या आठवणी आणि नवीन काळ कसा आहे बाबांना आपण विचारून घेऊया. जुना काळ चांगला होता की नवीन काळ चांगला होता, आज सगळे प्रश्नांची उत्तर आपल्या या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर बाबा, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला हे विचारतो की तुमची जन्मतारीख काय होती? 44 सांगते मग साल तारीख नाही सांगते. 44 साल. तर बाबांची जन्मतारीख 1944 होती. म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या 3 वर्ष आधी बाबांचा जन्म झाला होता. आणि त्यावरून आपण साधारणतः 81 वर्ष बाबांचं वय आहे या ठिकाणी. म्हणाय का हां, तर जवळजवळ 83 चालू आहे. 83 चालू आहे का? म्हणजे 42 ते 44 यामध्ये त्यांची जन्मतारीख आहे. तर बाबांचं वय आता या ठिकाणी 83 चालू आहे. तर बाबा, तुम्ही आम्हाला सांगा की तुमचं बालपण कसं गेलं? म्हणजे लहानपणी तुम्ही काय काय केलं होतं ते? बालपण काय आमचं गरिबीत गेलं. आमच्या त्यावेळचा काळ असा होता का गरिबी सुधारणा एवढी नव्हती. आणि गरिबी असल्यामुळं मग काय चौथीपर्यंत शाळा झाली. गुरवळीची शाळा करायची. आणि संध्याकाळी 5-5:30ला घास कापायचा, जनावरांचं चारा वरण करायची, शेणपाणी करायची. गडीगुडी नव्हती त्यावेळेस. पैशाला किंमत होती. पैसा एवढा दिसत नव्हता. स्वस्ताचं काळ होता त्यावेळेस. जुन्या काळात म्हणजे असं वावर वगैरे किती रुपयाला भेटत असेल तुम्हाला काय वाटतं? वावर त्यावेळेस जास्तीत जास्त म्हणजे 300 रुपये. 300 300 रुपये 300 रुपये एकर. एकर. हो. 300 त्या काळी 300 रुपये एकर भाव होता वावराचा. तुम्ही तुमच्या भाऊ बहिणी संग कसे राहायचे नेमकं? मग आता एक आपल्या घरामध्ये साऱ्याला मिसळून सांभाळून एक नातेसंबंधाचा बहीण भावाचा जवळचाही असतो. त्याच्यामुळं मग साऱ्याला प्रेमाने त्याचं वागणूक. एका विचाराने जेवणाच्या वेळेस संध्याकाळी एका विचाराने बसायचे, जेवायचं. सकाळी चहा पाणी सारे विचाराने चहा पाणी घ्यायचा. आणि मग सकाळी जास्त कामाला जायचं. बहीण लहान असे 2 मोठ्याला बहिणी होत्या, ते त्यांच्या घरी होत्या नांदायला. आणि मग लहान बहीण होती, मग ती लग्नाला शाळेत जायची. लग्नाजोगी झाल्यानंतर ते लग्न केलं मग. आणि तिथंच आमच्या जवळच्या जवळ होती असं. तुमचं शिक्षण 4थीपर्यंत झालं 4थीपर्यंत. आणि मोठ्या बाबाचं? त्यांचं बी 5वी समजा 5वी. तुमच्या बाबांचं नाव काय होतं? नारायण बाबा. नारायण बाबा. तुमच्या आजोबांचं नाव काय होतं? घरबाबा. तर मग तुमचा अनुभव कसा होता नेमकं? म्हणजे आता त्यावेळेचा अनुभव असा आहे, आता सुधारणा झाली. रोगांचे नाव आपले खाजगी होते. खाजगी म्हणजे असं त्या काळात आता अटॅक म्हणते, त्यावेळेस मानमोडी म्हणायची. मान वाकडी केली तर मेला माणूस. आणि त्यावेळेस एवढी सुधारणा नव्हती, दवाखाने नव्हती. आणि झाडपाल्याचं औषध, वैद्य लोक झाडपाले औषध वैद्य. त्याच्यावर भरोसा असायचा. डॉक्टर लोक एवढे नव्हते त्यावेळेस. आता घरोघर डॉक्टर झाली. त्यावेळेस सुधारणा नव्हती. असं त्यावेळेचा काळ चांगला होता. आता पैसा भरपूर, सुधारणा भरपूर, पण म्हणजे लोकांची भावना वेगवेगळी झालेली. घराघरामध्ये भांडणं चालती, प्रेम राहिलं नाही. आणि सुशिक्षित मत झाले, वकील डॉक्टर सारे झाले. पण काय त्याला मर्यादा नाही, मानमर्यादा नाही, काय नाही. त्याच्या मनाला वाटून ते तसं वागत. पूर्वी शब्द दिला पण शब्द पाळायचे. आणि पूर्वीची लक्षणं असे राहायची. पायी जायचे, सायकली. त्यावेळेस फटफट्या नाही, मोटरसायकल नाही, काय नाही. फटफट्या नाही किंवा गाड्या नाही, काय. आणि मग लांबचा प्रवास असला म्हणजे मग किंवा खेडेगावाला काय घोड्यावर जायचं. घोडे बैल म्हणजे माणसाचं वाहन असते घोड्याची. घोडा बैल टांगा किंवा सिंगल घोड्यात बसून जायचं. असा काळ होता, पण चांगला काळ होता. आताचा काळ काही नाही बरोबर. तुमचं लग्न कोणत्या साली झालं तुम्हाला? लग्न आता फॅक्टरीला किती दिवस झाले? मला नाही सांगता यायचं. फॅक्टरी तशी खूप जुनी आहे, रवरी फॅक्टरी. 18 वर्षाचा असेल, 18-19 वर्ष. तुम्ही वावरात पण राहत असताना भरपूर वेळा आधी त्यावेळेस ना. हां, मग आता त्यावेळेस लाईन नव्हती, लाईट नव्हती. मग त्यावेळेस मोठा हाकायच्या, वावरांनी पाणी धरायचं. दारी गडी मिळत नसेल,
स्वतः काम करायची. पूर्वी वीज बोर्ड, महाराष्ट्र वीज बोर्ड आलं. वीज बोर्ड आले, मग विहिरी खांदायला सुरुवात केल्या. विहिरी खांदायला सुरुवात केल्या तर 5-5, 6-6 परत विहिरी मग लोकाला मुक्त देऊन टाकायच्या. मग त्याच्यावर वीज न बसवली पाणी उपसायला. मग गडी खाली काम करीत असली म्हणजे खाली पाणी उपसून घ्यायचं, मग गडी सोडून लावायची, ती पाईप वर काढायची, पाईप पुन्हा खाली सोडायची, जोडायची. दिवसभर हेच काम असायचं पूर्वी, आणि कष्टाची कामं सारी. आपल्याकडे पहिले किती 4 बैल होते? 4 बैल. पहिले 4 बैल काय चौकडं साऱ्यांकडेच असायचे. ट्रॅक्टर नव्हते आपल्याकडे. इकडं ट्रॅक्टर कोणाकडेच पाहायला नसे मिळत. त्यावेळेस साऱ्यांना बैल असायचे. बैलपोळा सण मोठा सण असायचा. आणि आमची इथं आज पण आम्ही बैलपोळा एकदम तडाख्यामध्ये साजरा करत असतो. अजून 2 बैल आहेत अजून. तर मग आपली इथं ट्रॅक्टर कधी घेतलं? आपल्या इथं ट्रॅक्टर काशीनाथ शेट्टी होता, म्हणून काशीनाथ नारायण शेट्टी, तिने पहिला ट्रॅक्टर घेतला. तर तो ट्रॅक्टर होता इंटरनॅशनल. ते 35,000 तिने घेतला त्यावेळेस. आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचा होता, पण आपला थोरला भाऊ म्हणे तर आपण फटफटी घेऊ म्हणे मोटरसायकल. कोणाकडे मोटरसायकल नव्हती त्यावेळेस. म्हणून आम्ही जावा गाडी घेतली. 4,000. त्या काळामध्ये बाबांनी जावा गाडी घेतली होती फक्त 4,000 रुपये मध्ये. त्या काळात म्हणजे तुम्ही सांगू शकता का, बाजार समजा आपण बाजारला आता जातो, आता बाजारला गेलो तो 400-500 रुपये असेच जातो, पण त्या काळात बाजार किती रुपये मध्ये होत असेल? बाजार काय त्यावेळेस चांगला 1 रुपया जर नेला गचपिशी भरून बाजार. 1 रुपयामध्ये? 1 रुपये. तर त्या काळात बाबांच्या काळामध्ये 1 रुपयामध्ये अख्खा बाजार होता. आणि अडीच आणि गड्याला रोज 10 पैसे बायला रोज त्यावेळेस रोजनी. 2.5 आणि 1-2 आणि असं 1 रुपयाच्या आतमध्ये सगळं. 1 रुपयाच्या आत माणूस रोजनी यायचा, बाई माणसा रोजनी यायच्या काम करायचं. तर पूर्वीचे हे घर कधी बांधण्यात गेलं तुम्ही सांगू शकता? हा, आपलं जुनं घर. आता हे घर बरं का, तरी अंदाजे आता तुम्ही लहानपणी असतात त्याच्या आधीच एक इकडे फिरू का? आम्ही स्वतः इकडे फिरू थोड्या घराकडे. काय नको नंतर घेऊ शॉट आपण. आम्ही बांधले नाही. आम्ही बांधलं म्हणजे कसं, आमच्या थोरल्याने दगड वाहिले बैलगाडीनं हे घरा करता. आणि देवळाली गावातून पांढरी माती, त्यावेळेस सिमेंट नव्हतं. सिमेंट नव्हतं पहिल्या काळामध्ये. होतं, पण पूर्वी लोक पांढरी मातीने घर बांधायची. मग पांढरी माती मी जवळ एक जोडीदार घेऊन त्याची एक बैलगाडी, आपली बैलगाडी अशी या घराला संपूर्ण माती पुरवली. जवळ 100 ते 150 गाड्या माती पुरवली. आणि मी थोरला भाऊ असं तो दगडाचं गवंड्याला दगड पुरवायचा बांधकामाला. त्यावेळेस ती घर असं. जुन्या काळात तुम्ही कधी पिक्चर बघायला गेले का? गेलेले. म्हणजे तुम्ही बाबा सांगू शकता काय अनुभव तुमचे? त्यावेळेस पिक्चर अशी होती, आपले टी व्ही पाहतो ना आपण, टीव्हीची मोठी पडदी, मोठी घ्यायचे पडदे राहायची लहानली, आणि त्याचं मुख्य चित्र बोलत नसतं, फक्त चित्र दाखवायचे बस. त्याला आवाज नाही, काय नाही, तिथे दाखवायचे. ते सिनेमा होते त्यावेळेस. ते पाहायला मिळायचे लोक. मग भरपूर लोक जायचे, गर्दी राहायच्या. त्या टायमाला आपले तमाशे असायची, जत्रा भरायच्या मोठाल्या. मग पेटीवरची तमाशे राहायची, थिएटरची तमाशे असायची. आणि सिनेमा थिएटर कवती ते एखादं श्रीरामपूरला नाही झालं म्हणजे नाटक पहिल्या काळात भरपूर सारे व्हायचे. नाटक व्हायची, चांगली व्हायची. हरिश्चंद्र राजी, आमची तमकी अशी देवाधर्माची सारी नाटकं. त्या काळामध्ये सर्कस वगैरे पण असते. सर्कस वगैरे पाहिलेलं असतं त्यावेळेस. पण सर्कसची असायच्या, त्याच्यामध्ये हत्ती पाहिले असेल तुम्ही? पाहिलेली चित्रबो सारी. आणि मग कोलाटे उड्या मारणं हे करणं सारं त्याच्यामध्ये असतं सर्कस समक्ष पाहिलेली. आणि आपल्या इथं लोणी गाव म्हणून आता प्रवरनगरचं लोणी गाव आहे, तिथलं सर्कसची मोरीची सर्कस होती, फेमस होता जिल्ह्यामध्ये फेमस. सर्कसला 1 नंबर.
वाघ शिव सारी तिकडं सर्कसमध्ये. त्यावेळचा काळही चांगला होता. आता एवढं असं काही उपयोग नाही. हे भंगार काळ आहे सारा. आणि आता एवढे दवाखाने आणि त्यावेळेस लोकाला नुसतं झाडपाल्याचं औषधच गुण यायचं. आणि आता इंजेक्शन देऊन माणसं गुन्हे मरते. बरोबर आहे. पहिल्या काळामध्ये 100 नुसतं वर्ष जगायचे सगळे. वैद्य आले मग त्यांनी ही जेवढी वनस्पती तुमचे लिंब बिंब बाबळी सारे औषधी वनस्पती आहेत. चिंचा पिंचा ते त्यावेळे ते लोक असे कुटायची औषधं कुट्ट्या करायची त्याच्या पुढे द्यायची त्याच्या गुन्हे. तो काळ असा होता. तरी कोणाला रोग नाही काही नाही काही नाही. आणि आता अटॅक निघला त्यावेळेस फक्त ते बी कधी 5-7 वर्षातून एखादा रोग यायचा. नाही तर कधी माणसाला आजार नाही ताप नाही आमकडे तर काहीच नाही. कामधंदे करायचे भरपूर खाय प्यायला चांगलं. गावरान अन्न खाल्लं सारं. ज्वारी गावरान तुमची बाजरी गावरान गहू गावरान खपले गहू चांगले भात चांगला. आता सर हायब्रिड सगळं मिलावट. हा मग माणसं तसेच झाली. आता पहिले माणसं किती दंडम होती. हे शिवाजी महाराज ती त्यावेळेस मोठे राजोडी झाली. किती मोठे दगड तिने डोक्यावर उचलून वर नेले लाकडाच्या शिडीनं. आणि आता मला ट्रॅक्टर मशनीनं दगड वर नेते. त्यावेळेस माणसं नेत होती ताकदवान. आता मशीनी झाल्या सगळ्या. हा माणसं नेत होती ताकद होती माणसं. आणि स्वाऱ्या मारायचं काही संबंध नव्हता नाही. कुठं काय कोणाचं पडलं तर कोणी हात नव्हतं. इमानदारी होती. इमानदारीनं वागायची. त्यावेळेस ब्रिटिश सरकारचं राज्य. ब्रिटिश सरकारचं. तर आपल्या रस्त्याने एक देवळेलीचा बामण होता. त्याचे 25 एकर जमीन देवळेलीला. तर तो असं किती काय पैसे असे वसुली करायचा गोळा करून आणि रावडीला बँकेत नेऊन टाकायचा. तर रस्त्याने घेऊन जातो त्याला कोणी हात नव्हतं. कोणी कोणाला हात नव्हतं. कोणी कोणाचं काही नेत नव्हतं चोरीत नव्हतं काही नाही. नाही का सांगा. जुन्या काळात मग तुम्ही असे सगळे एकत्र कुटुंब होतं त्यावेळेस मग तुम्ही असं जेवायला सगळे सांगत बस संध्याकाळी सकाळी. तर तुमचा पहिल्या काळामधला सगळ्यात भारी अनुभव कोणता होता म्हणजे तुम्हाला सांगूच वाटतो तो असा सगळ्यात भारी अनुभव काय आतापर्यंत? भारी अनुभव काय आता नाही म्हणजे तुम्हाला त्याच्यात खूपच अशी खुशी झाली काहीतरी असं खूपच भारी अनुभव तुमचा आतापर्यंत सगळ्यात? नाही मग आतापर्यंत भारी अनुभव म्हणजे असा का पूर्वी एखादा एकर बिगावर ऊस लावायचा. मग ते कुठे एखादा दुर्वाळाला असलं मग बैलगाडीने तिथे नेऊन त्याचा गुळ गाळायचा. आणि मग त्याच्यानंतर मग फॅक्टरी झाली. फॅक्टरी झाली मग तो आनंद मोठा म्हणजे माझाच नाही पण संपूर्ण तालुक्याचा तो भारी अनुभव. ते सारे कष्टाचं काम कमी झालं कारखाना झाला. तो एक अनुभव म्हणजे आनंदाचा. तर तुम्हाला आता नवीन काळाबद्दल काय वाटतं? नवीन काळ म्हणजे चांगला आहे का म्हणजे अधोगतीला जाणारा काळ काळ चांगला नाही. नाही खरंच नाही. जो काळ चांगला नाही आधुनिकातील जाणार. चांगले चांगले जवान माणसं जाऊन राहिले म्हणजे काळ चांगला आहे. अधोगतीला जाणारा काळ चांगला नाही. कारण की तसं बाबांचं बरोबर आहे. कारण की आधीच्या काळामध्ये लोकांना खायला पौष्टिक होतं चांगलं होतं त्याच्यामुळं 100 वर्षापर्यंत माणसं जगायची. बरोबर आहे. कारण 83 बाबाजी स्वतः 83 वर्षाचे. आणि आत्ता जर आपण बघितलं तर सायंटिफिकली सायंटिस्ट असं म्हणणं आहे की आत्ता जर ॲव्हरेज ह्युमन लाईफ आपण कॅल्क्युलेट केली तर ती 62 वर्ष आणि 3 महिन्यांची. 62 आत जाते. हा पण असं सायंटिस्ट आता म्हणतात. पूर्वीचं खाणं असं गावरान दूध प्यायला गावरान शिरा गावरान घरचे सारे गावरान खायला. त्याच्यामुळे तुमच्या आईबद्दल काही सांगू शकतात तुम्ही? आईबद्दल काय आता जन्म झाल्यापासून सांगता येईल. हां सांगा थोडे. ते गरिबीच येते ना आई वडिलाची. बाबाला 1 शर्ट 8-8 दिवस आपलं महिना घालायचा. हा गरिबीला येईल. धान्य वावरात धान्य पिकन तेवढंच करायचं खायची. विकायला काय पैसे यायला कुठून जागा. त्याचे गरिबी दिवस आई वडिलाची.
मग पुढे आम्ही थोडे मोठेले झालो, शेती कामं आम्ही थोडं करायला लागलो चांगली, 4 पैसे मिळायला लागले असं. तिथून पुढं थोडं थोडं आई वडिलाचा काळ सुधारला, आमचा सुधारला आणि आम्ही मग पुढं चांगलेही झाले, चांगली परिस्थिती निर्माण झाली. तर तुम्हाला काय वाटतं तुमची मुलं कसे आहेत? नाही, आता ते असं आहे, आम्ही ज्यावेळेस आमचे वडील ते आम्हाला सांगायचे, शिकायचे, त्यांच्याबरोबर वागायचे. आता यांना बी सांगितलं शिकवलं तर वागत येत, पण हे कसं आहे थोडं काम चुकारपणा करतं, बाकीचं काय. बरं आहे यांचं, बरं आहे, तसं काय नाही. तुम्हाला आता किती 8 नातू आहेत? हां 8 नातून 2 नाती आहेत. तर या सगळ्यांमध्ये तुमचा सगळ्यात आवडता नातू कोणता आहे? म्हणजे सगळ्यात जास्त कोणा स्वभाव तुम्हाला जास्त पडतो? आता शाळेत जास्त स्वभाव म्हणजे असं, आता ती एक नातू याला आहे चेन्नईला, चेन्नईला ती नातू फार सुंदर. अच्छा. तो नातू आवडतो, पण जवळचा आवडतीचा म्हणजे तो चेन्नईवाला. आवडीचा तो. थोरल्या भावाचा मुलगा 2 नंबरचा, तो लहानपणापासून शाळेत घातला, लहानपणापासून तो 10वीपासून आपलं पहिलीपासून तो फार 6 वर्ष कॉलेज होता नापास झाला ना, 1 नंबरने पास झाला. अच्छा. 1 नंबरने. आणि त्याचे शिक्षण लय गरिबीतून झालं, त्यावेळेस एवढे पैशाची चणचण नव्हती, बरोबर. गरिबीतून झालं. तो आज राऊरी कॉलेजचा 30-35 वर्ष सर्व्हिस केली, तो प्राध्यापक झाला आणि भरपूर अगदी त्याने माणुसकी कमवली आणि त्याच्यामुळे मग चांगली व्यवस्थित झालं. बाईबद्दल तुम्ही काय सांगता? आता ती भावजाईबद्दल ना, आमच्या भावजाईबद्दल सांगायचं, त्यावेळेस माझं लग्न नव्हतं झालं, माझं चांगलं म्हणजे मी जवळजवळ 12 वर्षाचं होतो. त्यावेळेस आमच्या भावाचं लग्न झालं थोरल्याचं. त्यांची आई बापाची गरिबीच होती आणि आम्ही आपल्या थोडक्यात लग्न करून आणलं होतं ते. आणि मग तिथं आल्यानंतर ते आमच्या आता आमची गरिबीच असायची, तर त्यांची गरिबीतून मग आपलं त्यांनी व्यवस्थित राहायची, हे करायची. आणि बाकी मग काय व्यवस्थित परपंच झाला सारं असं. पुढं मग 3 मुलं झाली. एक मुलगा BSc केमिस्ट झाला, बांबरू फॅक्टरीला नोकरी लागला, आणि एक प्रोफेसर झाला, आणि एक शेती करीत होता. व्यवस्थित होतं सारं. आणि आम्ही 2 भाऊ, आमचे थोरला भाऊ वारला नंतर आम्ही 9 वर्षांनी वाईन निघलो. आम्ही 2 भाऊ एकत्र होतो शेवटपर्यंत. आणि मग आम्ही 2 भाऊ एक विचाराने, आमच्या वडिला पारजीची जमीन 6 एकर होती. 6 एकराच्या जमिनीवर आम्ही 20 एकर जमीन घेतली. 20 एकर कष्टाने, आमच्या 2 भावाच्या कष्टाने 20 एकर घेतली. त्याच्यानंतर विहिरी पाडल्या, लग्न केली, पुन्हा घरं बांधली. आज एवढी आम्ही उन्नती केलेली परपंचाची. मग आत्ताच्या काळामध्ये मग तुम्ही गाडीवर फिरता, तुम्हाला म्हणजे फिरायला वगैरे आवडतं का? मग आता काय आपण रिटायर कामं करून फार थकली, आता रिटायर झाली, कामं करून रिटायर झाली. मग आता मोठी गाडी नाही चालत, लहानी गाडी, 2 गाड्या नातानला आहेत, चाललंय व्यवस्थित. तुमचे मित्र वगैरे असतील ना? मित्र सारे होते, मोठमोठे लिपोटर होते. एक आमदार, आता सध्या आमदार आहे बापूसाहेब तनपुरे. त्याच्यानंतर जवळील गावामध्ये 14 वर्ष सरपंच होतं गजाबापू मुसबडे, ती व्यायी झाली नंतर माझी. त्याच्यानंतर रामभाऊ खोरत म्हणून होती, पहिले माझी आमदार होती ती मित्र. म्हणजे जवळील गावामध्ये 10-20 लोकांची मोठ्या लोकांची गँग होती, ती सारी मित्र कंपनी, रोजची बैठक. आज पण तुम्हाला निम्मेश्वर गाव ओळखीचं आहे? हा, निम्मेश्वर तालुका जवळजवळ. मग आज तालुक्यामध्ये आमचा अरुण तनपुरे, आता आज रावरीला लग्नाला गेलो, पवार आणि तनपुरे, तिथं अरुण तनपुरे सारी होती. त्यांचा माझा रामराम झाला, हातात हात घातला एकमेकाच्या. ते अजून मला म्हणजे ते सुद्धा मित्रच आहेत आता, म्हणजे पुढारी कंपनी संपूर्ण ओळखीचे असं. तर बाबा, तुम्ही आधीच्या काळात असं डोंगरावर वगैरे फिरायला गेलेत कधी? हां, बांबुरी गाव आहे
वांबरी गावाजवळ डोंगरगाव म्हणून डोंगरगण म्हणून डोंगरगण गाव. हा. तिथं डोंगर गोरक्षनाथ महाराज आहे वर. तर मग पायी जावं लागतं तिथे जवळ मैल 5-7 मैल वर जावं लागतं डोंगरावर. ते डोंगर जायले ते दर्शनाला गोरक्षनाथ दर्शनाला ते डोंगर पाहिलेले. तुम्ही पंढरपूरच्या दिंड्या पण केल्या असतील ना? पंढरपूरच्या दिंडीला पायीमध्ये पायी दिंडी निवृत्तीनाथ महाराज नाशिकचे निवृत्तीनाथ महाराज त्यांच्या दिंडीमध्ये पायी 6 वर्षी 6 वर्ष. त्याच्यानंतर मैपतनाथ महाराज ताराबादचे त्यांच्या दिंडीमध्ये 5 वर्षी. त्याच्यानंतर आमच्या देवळली गावामध्ये देवळली गाव म्हणजे असं आहे, पूर्वी या देवळली गावामध्ये जेवढे जिल्ह्यामध्ये देवस्थान नदीच्या कडेने तुमचे आपलं ज्ञानेश्वर महाराज हे जेवढे नदीच्या काठचे देव ज्ञानेश्वर तुमचे जो गोरक्षनाथ महाराज गैनाथ महाराज हे संपूर्ण महाराज लोक देवळालीत मुक्कामाला होते. एक दिवस हे देव जेवढे देव आहेत तेवढे मुक्कामाला होते. मग ते आपले खाली नदीच्या काठाने गेले त्याच्या ठिकाणी जेथे ज्याला जिथं पसंत पडत ते थांबले. मला फुलतांबा पसंत पडला चांगदेव बाबाला आणि ज्ञानेश्वरला नेवाचा पसंत पडला. डोंगरगाणला गोरक्षनाथ ज्याला जिथं पसंत पडत ते थांबले ते. पण आमच्या गावामध्ये पूर्वीची हकीकत अशी त्र्यंबकेराज स्वामीजी आहेत ते ब्रह्मपुरी आपलं ब्रह्मचारी पुरुष होते. ते ब्रह्मचारी पुरुष लांबून फिरत आलती. वयस्कर म्हातारा होता. फिरत आला असा नदीच्या काठाने गावगाव आणि देवळली गावात मग राहिलं मुक्कामाला. म्हणजे तिथून पुढे गावाचं नाव देवळली पडलं. देवाची आडी देवळली. म्हणजे असं याच्यामुळे देवळी नाव पडेल नाव का? पडलं. देवी देवाची आळी देवळ आली. देवळ. अच्छा. तुम्हाला काय वाटतं काही दिवसांनी आता ही जी वारकरी मंडळी दिंडी जी चालती हां ती पुढच्या काळामध्ये राहीन का नाही राहणार? नाही चालन परस्पर चालन. आता आमचा थोरला माझ्यापेक्षा थोरला तो 1 नंबर मृदुंग वाजवणार होता. हा का? तो मृदुंग आपल्या तिथं डोल आहे अजून. हा तो मृदुंग वाजवणार होता. ते मृदुंग आज माझ्या घरात आहे अजून हा हा सध्या. हाय हाय हा. सध्या आहे अजून. म्हणजे असं तर पूर्वीच्या काळामध्ये स्वयंपाक वगैरे कसं व्हायचं आणि आत्ताच्या काळाचं कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे पूर्वी ऍक्च्युली म्हणजे कसं म्हणायचं मला की पूर्वीच्या काळी ज्या वस्तूवर आपण स्वयंपाक करत होतो त्याच्यावरचं भार लागायचं की आत्ताच जास्त भार लागतं? नाही मग आता कसं आहे, आता मिक्सर लाईटवर आलं. पूर्वी कसं होतं दगडाची पाटी असायची. गोडे कोणती पाटी घ्यायची पाटावर होती. हा पाटावर म्हणतो. हा. ते घ्यायची. मिरची वाटणं कालवणाला मिरची चटणी त्या पाट्यावर वाटायची आणि चुलीवरचा स्वयंपाक गोड लागायचा. आणि याची पाट्यावरची चटणी वाटली म्हणजे कालवणाला याची चव यायची. तसे मिक्सरमध्ये काही येत नाही. मिक्सरचं काय घ्यायचं त्याला चव येत नाही काय नाही. ते काय एवढं खाणं पूर्वीचं चांगलं हे बरोबर. पूर्वीचं चांगलं. पूर्वीवरची भाकरी चवदार लागायची. हे लागत नाही तसं. काय पूर्वीचे लोक एकमेकाला संध्याकाळी आपले गप्पा मारीत बसायचे. इकडच्या तिकडच्या सोयरीकीच्या जमिनीच्या त्याच्या गप्पा मारायच्या देवाधर्माच्या. आता तसं नाही. आता कोणी कोणाचा विचार घेत नाही. ज्याच्यापरी त्याचाच थाट वेगळा. बरोबर आहे. असं आहे. आता मोबाईल आल्यापासून हे आल्यापासून सगळे त्याच्यातच हा घुसले. आणि आता ती बेकारी वाढली. आता त्या मोबाईलमुळे एक तर लग्न जमान्यात कोणी कोणाचा विचार घेईना. आणि नुसतं शिक्षण सगळे शिक्षण आणि सरकार बदलत गेलं. वर सरकार स्थिर राहीना. ते सारच सुताडा झाला आता. अजून लहानपणीच तुम्हाला काही आठवत असलं ते सांगा. लहानपणी काय आता आम्ही शाळेतून आलो म्हणजे 11 वाजता शाळा 12 वाजता शाळेतून यायचं. घरी आले मग उली भाकरी खायच्या. गुरं सोडायची. गुरं वड्याला ऐकून तिकून नाल्याने चारायची. कुठं वावरात हे राहतली वड्याच्या कडेला विहिरीत पोहायची. उन्हाळ्यामध्ये म्हणून साडे सावली पण गुरं बसू झाडाखाली. मग आपलं एक गुरं राखण करायला एक राहायचं. बाकीचे पोहायला जायचं विहिरीमध्ये. याचे आमचे लहानपणचे दिवस. आणि आजकालच्या मुलांचे लहानपणीचे दिवस सगळे मोबाईल आणि
गेम्स मध्येच जातं सारे. टी व्ही मोबाईल याच्यामध्ये. आता त्यावेळेस आम्ही म्हशी पिळायचो, गाया पिळायचो, शेळ्या पिळायचो. आता याला शेळी कशी पिळायची समजा, म्हशी कशी पिळायची ते कळत नाही. याला सारं आईचं दूध लागत आहे, पिशव्यांचं हायब्रिड दूध सारं गायांचं. मिलावटी राहते हा. आजकाल सगळं. पूर्वीचं गावरान होतं सारं. तेव्हा यांना काय कळायचं गावरान कायला म्हणते आणि हे कशाला म्हणते. तुम्हाला काही आजार वगैरे आहेत का या वयामध्ये अजून? आता आहे ना, आता सध्या आता मला 10 वर्षापासून दम लागतो आणि बीपीचा आजार आहे. बीपी पूर्वी आमच्या इथं फॅक्टरी चालू झाली, कारखाना चालू झाला, तर बेलापूरचा मारुडी आलता. तर मग त्यांच्या 2 जण भाऊ होते, तर एक जण कुस्त्या करीत होता. मग तो पहिलवान होता चांगला नावाजलेला. मग त्याला इथं पोर नव्हते खेळायला कोणी. मग एक दिवशी आमच्या आखाडे राहिला, फॅक्टरी जवळ कारखाना आम्हाला 1 मैल बरोबर आहे. मग तो इथं आला आखाड्या. ते म्हणे बाबा आपल्याला पोरं मिळतील का कुस्त्या खेळायला, मला जोडीदार. म्हणलं मग आमचे इथं मी होतो एक आणि आमचे 5-7 पोरं होते तसे मोकळे, म्हणजे बिगर लग्नाची. तिथे आम्ही कुस्त्या खेळायचो. त्यावेळेस 4-5 जण होतो. मग असे जवळपास कुठं आगामी असले बुवा खेड्या गावाला जायचं सायकलीवर, तर कायचं पाटपाट्यां काय सायकलीवर जायची, कुस्त्या करायची. मग तो आमचा पहिलवान चांगला नावाजलेला असं, तो फडात बसायचा. आणि त्या वेळेला मग 50 रुपये 100 रुपये लई झाली, लई मोठी कुस्ती 50-100 रुपयाची. आणि आमच्या कुस्त्या किती 1 रुपया 2 रुपया रेवड्या एवढ्या कुस्त्या. आणि ते रुपया 2 रुपयात लई भारी आम्हाला त्यावेळेस लई व्हायची त्यावेळेस. म्हणजे पहिल्या जमान्यामध्ये 1 रुपयाला लय मोठी किंमत होती. किंमत होती. मग पहिले आणि आज 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 1 रुपयाला काहीच किंमत नाही. किंमत नाही. 4 आणे 8 आणे असे नावं होती. पहिल्या काळामध्ये लग्न किती माणसांमध्ये व्हायचे सपोज असे? होती त्या 2-3 आपल्या 200-300 माणसं. 200-300. हा, पूर्वी मांडव नव्हती. त्या काळामध्ये शेवरे उभे करायचे 4 बाजूला आणि मग 2 आडवे बांधायच्या आणि उभ्या शेवरे टाकायच्या. मग त्याला खालून आंब्याचे डगळे, वरून वैरणीच्या पेंड्या, झाला मांडव. मी बैलगाडीने वरड जायची. समजा बा या गावातून दुसऱ्या गावाला जायचं लग्नाला, मग बैलगाडीने वराडाच्या गाड्या जायच्या. मग वाट्याने रस्त्याच्या काढला चांगलं मोठं झाड सावली पाहायची. मग तिथं गाड्या सोडायच्या. आणि इथून घरूनच पिठलं नाही पुऱ्या, त्या पुऱ्या पाहिल्या गुडघ्यात तापायच्या. गुडघ्याला तेल लावायचं, गुडघ्यात तापायच्या. बाया माणसानंच करीत जास्त पुऱ्या करायच्या म्हणल्या, गुडघ्यात तापायच्या. मग त्या पुऱ्या आणि पूर्वी पंचाचे ताटं असायची. पंचाची म्हणजे पितळी ताटं, पितळाचे होते. हा परती, त्या परती असायच्या. मग 100-150 परती राहायच्या, कोरंटे करून घेतलेल्या गावागावानी. मग त्या संघ घ्यायचे बांधून. मग झाडाखाली बसले प्रत्येकाला ते बोलायचे जेवायला, म्हणजे आपले गाडी बैलावाली. आणि नवरदेव संघ, नवरदेव पुढं नाही जायचं, नवरदेव गाडी बैला संघ. मग तिथं जेवणं खावणं करायचे. संध्याकाळीचं लग्न, मग संध्याकाळी लग्न, दुसऱ्या दिवशी मग परत दुपारपर्यंत जेवण, मग दुपारून इकडे यायचं घरी. पहिलं असं होतं. पहिले कामधंदे एवढे नव्हते आणि पहिले मोजके भरणं राहायचं विहिरीत, येडच्या पाण्यात गुली थोडं थोडं. आता लई वाढलं सारंच. आता दिवस पुराणा रात्र पुराणा, माणसाला झोपा सुद्धा येणार एवढे कामं झाली. तरी काही पुराणा, कारण महागाई झाली, सगळी महागाई झाली. बरोबर. पहिल्या काळात असे सगळे सणसूद असे सगळे एकत्र साजरे करत असतील. पित्र घालायचे, पित्र आहे वडिलाचे पित्र. मग असे आवत नाही द्यायचे. 25 लोक जेव घालायचे, प्रत्येकाचे पित्र असले म्हणजे. पूर्वीचा काळ भारी होता. तर बाबा तुमच्या काळामध्ये तुम्ही दिवाळी साजरा करायचे? नाही दिवाळी कशी साजरा हेच माहिती नव्हती त्यावेळेस. करायची दिवाळी म्हणजे करायची असं. हां, गुढीपाडवा वगैरे. गुढीपाडवा ते गुढ्या उभ्या राहायच्या, काठी उभी करायची, त्याला एक नवा कोरा वार फडकं बांधायचं. पंचमी आली म्हणजे मग असं एखादा मोठा वड किंवा लिंबाचं झाड पाहायचं, मोठा झोका बांधायचा. मग बाया माणसांचे झोके खेळायचे स्वयंपाक करून पंचमीच्या दिवशी. आणि गडी माणसांनी मग पहिले गावं म्हणायची, एक गाणं एक तारीवरचे लोक. मग गावामध्ये
मारुती मंदिर म्हणा हां. किंवा एखादी मोठी जागा पाहून तिथं कार्यक्रम चालायची गाण्याची, लोक तिथे जाऊन ऐकायची, कुठं चिल्ल्या पाट्या खेळायची, कुठं कुस्त्याची फड व्हायची असं. आणि त्या काळामध्ये चांगलं होतं. आमच्याकडे घोडा बैल होता त्यावेळेस, घोडा तांगा दामटायची, जत्रा राहायची. आता जत्रा नाही आणि काहीच नाही. तर बाबा आता तुम्हाला काय वाटतं उरलेल्या आयुष्यात तुम्हाला असं काय करूशी वाटतं? हे आता काय नाही करावं वाटत. आता का आनंदी सुखी आहे. आता सार चौकून सुखी मग आहे. एक दिवस आपलं सुखच झालं, आज बाकी काय नाही. सारं व्यवस्थित परपंच झाला, सारं झालं नातोंड पण सारे सुखी आहेत सारे. जेवढी आशा होती तेवढी भरपूर झाली. आता काय नाही, आनंदी आहे. तर अशा पद्धतीने बाबांनी आज या ठिकाणी आपल्याला जुन्या काळाबद्दल सांगितलं आणि त्यांनी हे पण सांगितलं की जुना काळ नव्या काळापेक्षा किती भारी होता आणि जुन्या काळातले लोक पण कसे होते, जुन्या काळातले लोक कसे एकत्र राहायचे, एकत्र खायचे, सगळे असे मस्ती मजेत राहायचे. पण आजकालचे यांना टाईमच भेटत नाही आणि आजकालचं युग जे आहे ते पहिल्या युगापेक्षा चांगलं नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला आवडलाच असेल. नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.